शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अभिनव ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गावरान शेती या यूट्यूब चॅनल मध्ये। आता आपण श्री विलास चव्हाण पुरुषोत्तम नगर यांच्या शेतात आलेलो आहोत आणि आपण कृत्रिमरित्या केलेली रेशमची शेती पाहणार आहोत। चला तर मग त्यांना स्वतः विचारूया कशी करतात ती शेती। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी। जसं की तुम्ही पाहू शकता, रेशीमच्या अळीसाठी खाद्य हे झाड आहे। या झाडाची पाने रेशीमची अळी खाते। हे जे तुम्ही पाहत आहे हे रेशीम उद्योगसाठी त्यांच्या स्वतःच्या वावरात केलेलं शेड आहे। आता आपण विचारूया थेट श्री विलासराव चव्हाण यांना। नमस्कार, मी विलास चव्हाण। तुम्ही बघत आहे आमच्या शेतातील रेशीम उद्योग। आता आपण पाहूया शेडची साफसफाई। पुढील माहिती अभिनव ठाकरे देईल। आता हे आपण शेडच्या अंदर चाललेलो आहोत। अशा प्रकारचं शेड असते। सध्या साफसफाई सुरू आहे आणि विलास भाऊ आपल्या सोबत आहे। रेशीम उद्योगासाठी साफसफाई सुरू आहे। अशा प्रकारच्या जाळ्या, औषध असलेले पाणी एकदम साफ स्वच्छ पद्धतीने धुवून स्वच्छ केल्या जाते। त्यानंतर यामध्ये अळी उत्पन्न केली जाते। विकास भाऊ चव्हाण साफसफाई करत आहे। आता आपण पाहूया काही दिवसानंतर। शेतकरी बंधूंनो, आता जे तुम्ही साफसफाईचा व्हिडिओ पाहिला ते 30 नोव्हेंबर 2023 चा होता आणि आजची तारीख आहे 7 डिसेंबर 2023। म्हणजे 7 दिवसानंतर आपण पुन्हा शेतात आलेलो आहोत त्यांच्या। तर पाहूया 7 दिवसानंतर काय होते ते। जसं की तुम्ही पाहू शकता, जिकडे तिकडे आळ्याचे खाद्य लावलेले झाड आहे। आता पुन्हा आपण रेशीमचे शेड पाहणार आहोत। चला तर मग आज जाऊया। तर शेतकरी बंधूंनो, आता आपण आलेलो आहोत शेडच्या अंदर। आता पाहूया आपण अळी 2 दिवस झालेले आहे। 5 तारखेला आल्या होत्या। सर्व खाद्य टाकून आहे। आज सकाळची 3री फीडिंग झालेली आहे या अळ्यांवर। रेशीमच्या बेडवर पानं, पानावर अळ्या। अशा प्रकारची रेशीमची अळी असते। 3री फीडिंग आहे हे आज सकाळची। अशा प्रकारचं खाद्य टाकून अळी मोठी होते। शेतकरी बंधूंनो, सर्वात पहिले तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तसं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असते, पण आता हे सर्वांबरोबर आपण बी घेऊन घेऊ शुभेच्छा। चला व्हिडिओ सुरू करूया राहिलेला। शेतकरी बंधूंनो, जसं की तुम्ही पाहू शकता, मागच्या वेळेस खूप मोठा पाला होता अळ्यांना खाण्यासाठी, पण आता हे 2.5 एकर पाला पूर्ण समाप्त झालेला आहे। आता आपण आलो विलास भाऊ यांच्या शेतातील रेशीमच्या शेड मध्ये। जसं की तुम्ही पाहू शकता, 26 दिवसानंतर अळ्या खूप मोठ्या झालेल्या आहे। या अळ्यांनी एक नरम अंड तयार केलं आहे। त्या अंड्याला कोसला असं म्हणते आणि त्या अंड्याला एक जाळीसारखं आवरण घातलेलं आहे। या आवरणला रेशीम असे म्हटले जाते। आता जे तुम्ही रेशीम पाहतात हे शेतकऱ्याजवळ कच्च्या मालाच्या रूपात आहे आणि असे कच्च्या मालाचे रेशीम डायरेक्ट मार्केट मध्ये शेतकरी नेते विकत घेणारे कंपनीत पाठवतात आणि कंपनी यापासून जे काही तयार करेल ते आपल्याला विकत घ्यावे लागते। उदाहरणार्थ रेशीम कापड आणि इतर काही उपयोग सुद्धा असू शकतात। पाहूया थोडा ओव्हरव्ह्यू। आणि तुम्ही आत्ताच पाहिलं की अळ्या सुद्धा मोठ्या झालेल्या आहे आणि त्यांनी कोस सुद्धा काढलेला आहे आणि आता ते रेशीम तयार करत आहे आणि ते मार्केटला 450 ते 500 रुपये किलो असा त्याचा भाव राहत असते। आणि आता आपण जे पाहिलेलं आहे ते 200 अंडेपुंज अळ्या आपण पाहिलेल्या आहे रेशीमच्या आणि त्यात ग्रॉस म्हणजे जास्तीत जास्त आपण 1.5 क्विंटल रेशीम काढू शकतो। 450 ते 500 रुपये किलो प्रति असं त्याची मार्केटला विक्री होत असते। तर त्याचा अंदाज तुम्ही काढू शकता। 2.5 एकरातनी यांनी पाला लावला होता। आता हे पूर्ण पाला संपलेला आहे, त्यामुळे थोडं रेशीमच्या वाढीतनी कमी जास्तपणा होऊ शकते। जास्त पाला लावल्यास अळ्यांना जास्त रेशीम होतो। 200 अंडेकुळी याच्यातनी आपण 2 क्विंटल पर्यंत सुद्धा रेशीम काढू शकता शेतकरी आणि याला फक्त जास्तीत जास्त 1 महिना लागू शकते। तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावरान शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।